योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगांग अनुष्ठानात दशोद्दीक्षये ज्ञानदीप्तिराविवेक ख्याते हे। पतंजली महर्षी साधन पादामध्ये दोन मुख्य प्रयोजन क्रियायोगाचे सांगतात। क्लेशतनुकरणार्थश्च, क्लेशांचं तनुकरण करणं हे क्रियायोगाचं एक प्रयोजन आतापर्यंत 27 श्लोकाच्या मध्ये सूत्रांच्या मध्ये विस्तृत पद्धतीने सांगितलं। इथून पुढे समाधी भावनार्थ अर्थात संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधी भावनार्थ म्हणजे समाधीच्या सिद्धीसाठी जे प्रयोजन सांगितले आहे त्या प्रयोजनाचा विचार या ठिकाणी करतात। आतापर्यंत आपण विवेक ख्यातीचा विचार केला, पण ही विवेक ख्याती प्राप्त करण्यासाठी काही साधना कराव्या लागतात का? त्यामुळे ही विवेक ख्यातीची उत्पत्ती होऊ शकते ते सांगण्याकरता या 28 क्रमांकाचं सूत्र आपल्या समोर येतं। योगांग अनुष्ठानात अशुद्धीक्षे अविवेक ख्यातेहि ज्ञानदीप्तिहि। योगांग अनुष्ठानात योगाचे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे 8 अंग महर्षी पतंजलीजींनी पुढच्या सूत्रात प्रतिपादन केलेले आहेत। त्या 8 अंगाचं अनुष्ठान केलं असताना योग अंग अनुष्ठानात त्या यम नियमादी अंगाचं अनुष्ठान केलं असताना काय होतं? अशुद्धीक्षये। अशुद्धीक्षय म्हणजे अशुद्धीचा क्षय होतो। अशुद्धी कशापासून निर्माण होते? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे जे काही पंचक्लेश आहेत, या पंचक्लेश हेच प्रकारची अशुद्धी निर्माण करणारे आहेत। मग ह्या अशुद्धी जी निर्माण झालेली आहे त्या अशुद्धीचा क्षय करण्यासाठी योग अंग अनुष्ठानात त्या योग अंगाचं अनुष्ठान केलं असताना पंचक्लेशांच्या अविद्येचं अशुद्धीकरणाचा नाश होतो। आणखी प्राप्त काय होतं? अविवेक ख्याते हे ती अशुद्धी क्षय कुठपर्यंत होत जातो? विवेक ख्याती प्राप्त होईपर्यंत। आणि ज्ञानदीप्तीही त्यानंतर
ज्ञानाचा प्रकाश त्या योग्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो, असा या सूत्राचा शब्दशः अर्थ आहे. यावरती स्वतः व्यासांनी भाष्य करताना असं म्हटलं आहे, योग अंग अनुष्ठान शब्दाचा प्रयोग केला आहे. अष्टौ अंगाणी, हे 8 प्रकारचे अंग तुम्ही सांगितले नाही आतापर्यंत. ते म्हणतात अभिधायिष्यमाणानी. आम्ही आता पुढच्या श्लोकाच्या मध्ये अष्टौ अंगाणी आम्ही 8 अंग सांगणार आहोत. तेषाम अनुष्ठानात, त्या अष्टांगाचं यथोचित यथार्थ पद्धतीने अभ्यास केला असताना, निरंतर सेवन अनुष्ठान केलं असताना, अशुद्धी रूपस्य पंचपर्वणो विपर्ययस्य, जे 5 प्रकारचं मिथ्या ज्ञान सांगितलं आहे, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, हे 5 भाग जे सांगितले क्लेशांचे, त्या योगाचं अनुष्ठान केलं असताना क्षयः नाशः, ह्या पंचक्लेशांचा नाश होतो. तत्क्षये, आणि या पंचक्लेशांचा नाश झाला असताना सम्यक ज्ञानम अभिव्यक्ती, यथार्थ ज्ञान, योग्य ज्ञान, ते म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांच्या भेदाचं ज्ञान, जड आणि चेतन ह्या तत्वाचं यथार्थ ज्ञान, अभिव्यक्ती ही, ते अभिव्यक्त होतं. कसं अभिव्यक्त होतं? यथा यथा साधनानि अनुष्ठीयन्ते तथा तथा अशुद्धी क्षये तनुत्वम अपद्यते. जसजसं योगाचं अनुष्ठान आपण एका बाजूला करत राहू, तसतसं त्या पंचक्लेशांची शुद्धी ही होत जाईल. म्हणजे जितक्या प्रमाणात योगाचं अनुष्ठान, तितक्या प्रमाणामध्ये या अशुद्धीच्या क्षयांचं निवारण होत जाईल. आणि जसा जसा क्षय होत जाईल, यथा यथा क्षीयन्ते, आणि जसं जसं ह्या पंचक्लेश क्षीण होत जातील, तथा तथा क्षयक्रमानुरोधिनी, यथा यथा क्षीयते तथा तथा ज्ञानस्य दीप्तीही अपि विवर्धते. त्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश, विवेक ज्ञानाचा प्रकाश त्या योग्याच्या अंतःकरणामध्ये, जीवनामध्ये येत असतो. ज्ञानस्य दीप्तीही अपि विवर्धते. त्या ज्ञानाचा प्रकाश हा सारखा वाढतो आहे. आणि सा खलु एषा विवृद्धी, आणि अशी ज्ञानाची वृद्धी अविवेकख्याते प्रकर्षम अनुभवयती. विवेकख्यातीपर्यंत ह्या योगाच्या अनुष्ठानाचा प्रकाश हा वाढत जातो. आणि मग इतका विवेक उत्पन्न होतो की प्रकृती आणि पुरुष हे एकमेकापेक्षा भिन्न कसे आहेत, आणि भिन्न झाले की मग त्याच्या तादात्म्य प्राप्त होत नाही. ह्याप्रमाणे अशुद्धी क्षय, विवेकख्यातीची उत्पत्ती, आणि मग प्रकृती पुरुषाचं यथार्थ ज्ञान, तदा द्रष्टृ स्वरूपी अवस्थानम, ही अशी उच्च कोटीची अवस्था प्राप्त होण्यासाठी अष्टांग योग हे एक प्रकारचं कारण मानलेलं आहे. आणि त्याची सिद्धी ही अशुद्धी क्षय आणि विवेकख्याती असं सांगितलं आहे. मग प्रश्न उत्पन्न होतो की समाधी अवस्था प्राप्त करून घेणं, विवेकख्याती प्राप्त करून घेणं हे जर साध्य असेल, तर योगांग अनुष्ठान हे साधन आहे. म्हणजे यांच्यामध्ये कार्यकारण संबंध आहे. मग जगामध्ये कार्यकारण संबंध किती प्रकारचा असतो? तर व्यवहारात शास्त्राचं ज्यांना ज्ञान आहे त्यांना 3 कारणं तर माहिती असतात. जसं आपल्यासमोर घट घेतला की घटाचं उपादान कारण म्हणजे मूळ कारण ही मृत्तिका म्हणजे माती आहे. त्या मातीपासून घट उत्पन्न होतो, म्हणून मृत्तिका घटाचं उपादान कारण आहे. पण त्या घटाला आकार देण्याचं काम हा कुलाल करतो, म्हणजे कुंभार करतो. म्हणून घट निर्माण करण्यासाठी कुंभार हे निमित्त कारण आहे. पण त्याचबरोबर गाढव आहे, त्याची पत्नी आहे, हा सगळा दंड चक्र, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा कारण आहेतच ना. त्याला म्हणतात अन्यथा सिद्ध कारण, अन्यथा कारण, दुसरं कारण आहे. या 3 कारणांचा विचार तर आपण एरवी करतोच, परंतु
व्यास महर्षींनी प्रत्येक कारण जेव्हा घडतं तेव्हा त्या कारणाला विचार करताना 9 प्रकारची कारणं सांगितली. एखादं कार्य जेव्हा घडतं तेव्हा त्या कार्याला 9 प्रकारचे कारणं असतात. त्यांचे नावं याप्रमाणे आहे: उत्पत्ती कारण, स्थिती कारण, अभिव्यक्ती कारण, विकार कारण, ज्ञान कारण, प्राप्ती कारण, वियोग कारण, अन्यथा कारण आणि धृती कारण. 9 स्मृतम या प्रकारे कोणतंही कार्य घडण्यासाठी या 9 प्रकारच्या कारणांचा विचार केलेला आहे. हा मोठा विचार आहे. स्वतंत्र एकेका कारणाचा विचार करताना विश्लेषण करण्याकरता खूप मोठा वेळ लागू शकतो. आपण सर्व सुज्ञ आहात म्हणून एका वाक्यामध्ये आपण त्या सगळ्यांचा विचार करूया. ज्ञानस्य उत्पत्ती कारणम मनः भवति. पहिलं आहे उत्पत्ती कारण. ज्ञानाच्या उत्पत्तीसाठी, निर्माण होण्यासाठी मन भवति. ज्ञानाच्या उत्पत्तीसाठी मन हे कारण आहे. कसं आहे? मन एकाग्र असेल, मन शुद्ध असेल तर शुद्ध एकाग्र मनानेच ज्ञान प्राप्त होतं. नाहीतर एकाग्र मन नसेल तर कितीही जरी सांगितलं तरी काही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाच्या उत्पत्तीसाठी मन कारण आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करा, एकाग्र करा, अंतर्मुख करा. जगात कोणतीही गोष्ट सहज शक्य आहे. म्हणून पहिल्यांदा उत्पत्ती कारण ज्ञानाचं हे मन आहे. नंतर पुरुषार्थतः मनस्य स्थिती कारणम शरीरस्य एव आहार इति. या मन जर ज्ञानाचं कारण आहे, पण ह्या मनाची स्थिती ज्ञानाला योग्य बनवण्यासाठी काय करावं लागणार आहे? तर त्या पुरुषार्थता म्हणजे भोग अपवर्ग हे मुख्य प्रयोजन आपण पाहिलं आहे. त्यापैकी मनसा स्थिती कारणम, मनाच्या स्थितीला मन योग्य प्रकारे ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? शरीरस्य इव आहार इति. त्या शरीराला योग्य प्रकारचा आहार म्हणजे सात्विक आणि राजस तामस या 3 प्रकारच्या आहारांचा विचार गीतेमध्ये केला आहे. तर राजस आणि तामस आहारांचा त्याग करून सात्विक आहार जर घेतला तर मनाची स्थिती ज्ञानप्राप्ती करण्यासाठी चांगली होते. याला स्थिती कारण असं म्हणतात. त्यानंतर अभिव्यक्ती कारणम. यथा रूपस्य आलोकः तथा रूप ज्ञानम. अभिव्यक्ती कारणम. एखाद्या वस्तूचं रूप ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. जसं अंधारामध्ये एखादी वस्तू पडली आहे पण ती माहिती नसेल, उत्पत्ती करायची नाही वस्तूची, फक्त अभिव्यक्त व्हायला पाहिजे ती आपल्या डोळ्यांसमोर. त्याकरता अंधारामध्ये पडलेली वस्तूची अभिव्यक्तीकरण करण्यासाठी प्रकाश म्हणजे आलोक हा त्या उत्पत्तीच्या, त्या पदार्थांच्या अभिव्यक्तीसाठी कारण आहे. हजारो पदार्थ अंधारात ठेवले पण अंधार असेल तर दिसणार नाही. मग अभिव्यक्त होण्यासाठी प्रकाश त्या पदार्थांना अभिव्यक्त करतो, निर्माण करत नाही. आणि त्याप्रमाणे रूपज्ञानम, त्या पदार्थांचं ज्ञान माहिती पाहिजे की हा काळा आहे, पांढरा आहे. नाहीतर रंगज्ञान माहिती नसेल तरी, रूपचं ज्ञान नसेल तरी अभिव्यक्त होणार नाही. त्याप्रमाणे आता उत्पत्तीचं कारण हे मन सांगितलं, मनाला स्थिती कायम करण्यासाठी आहार सांगितला आणि अभिव्यक्तीचं कारण त्या ठिकाणी वस्तूंच्या साठी प्रकाश सांगितला. त्याप्रमाणे आता मनसा विकार कारणम. मन विकारी होतं, त्या विकारी मना होण्यासाठी काय कारण आहेत? तर विषयांतरम. वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्या मनाच्या समोर दिले की मग ते मन विचलित होतं, बहिर्मुख होतं. त्या मनाला अनेक प्रकारचे आलंबनं भेटतात. जसं संपूर्ण पाणी एखाद्या घटात ठेवलं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे छिद्र पाडले तर ते पाणी सगळं निघून जातं. त्याप्रमाणे एकाग्रता ही वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातूनही बहिर्मुख होते आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार दिले की ते मन हे विकारी होत जातं. जसं भोजन पकवण्यासाठी, बनवण्यासाठी जसं अग्नी हे एक कारण आहे, त्यामुळे
भोजन हे परिपक्व होतं, पचवलं जातं, त्याप्रमाणे हे मनाला वेगवेगळे हे कारणं उपलब्ध होतात. याला स्थिती विकार कारणम असं म्हटलं आहे. त्याप्रमाणे प्रत्यय कारणम, ह्या कारणांचा विचार खूप मोठा विस्तृत आहे, पण आपण एका एका वाक्यात पाहत आहोत. प्रत्यय कारणम म्हणजे ज्ञान कारणम. ज्ञानाला सुद्धा काहीतरी कारण आहे का? मागे सांगितलं की ज्ञानास्य उत्पत्ती कारण मनोभवती, ज्ञानाच्या उत्पत्ती कारणासाठी मन कारण आहे. त्याप्रमाणे प्रत्यय कारणम म्हणजे त्या ज्ञानाला सुद्धा आणखी एखादं कारण असू शकतं का? म्हटले हो. धूम ज्ञानम अग्निज्ञानस्य, जसं मन कारण आहे त्याप्रमाणे आणखी एक कारण असू शकतं. कसं म्हटले? ज्या अर्थी या पर्वतावरती अग्नी आहे, कशावरून? म्हटले त्या ठिकाणी धूर दिसतोय त्यावरून. धुरावरून अग्नी असतो हे तरी कशावरून? म्हटले त्याला साहचर्य कारण असं म्हणतात, त्याला व्याप्ती म्हणतात. यत्र यत्र धूमाः तत्र तत्र वह्निः यथा महानसः. ज्या ज्या ठिकाणी धूम असतो त्या त्या ठिकाणी अग्नी असतोच असं अनेकदा आम्ही पाहिलं. म्हणजे यांचं साहचर्य आम्हाला जाणवलं. म्हणजे कुठं? स्वयंपाकघरामध्ये. तिथे आम्हाला अग्नीही मिळाला आणि धूरही पाहिला होता म्हणून अग्नी मिळाला. तशा प्रकारचा धूर या डोंगरावरती दिसतोय म्हणून त्या ठिकाणी अग्नी असला पाहिजे. म्हणून धुरावरून अग्नीचं जेव्हा ज्ञान होतं त्याला म्हणतात की प्रत्यय कारणम, म्हणजे त्या ज्ञानाचं कारण धूम मानला जातो. तसं काहीतरी एखाद्या लक्षणावरून, एखाद्या चिन्हावरून त्या ज्ञानाच्या संबंधाने विचार केला जातो. हा अज्ञानी आहे का ज्ञानी आहे त्याच्या लक्षणावरून आपल्याला सहज समजतं. तसं ह्या ज्ञानाचं कारण धूमज्ञान जसं मानलं जातं त्याप्रमाणे प्राप्ती कारणम, एखादी वस्तू आपल्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या प्राप्तीसाठी अनेक कारणं असतात. त्यापैकी मुख्य कारण कोणतं आहे? जसं विवेकख्याते, हे विवेकख्याती आपल्याला प्राप्त करून घ्यावायची आहे तर त्या प्राप्तीचं कारण काय म्हटले? योगांग अनुष्ठानम, योगाचं अनुष्ठान करणं हे विवेकख्यातीला प्राप्त करून घेण्याचं कारण आहे. म्हणून याला प्राप्ती कारणम असं म्हणतात. आता वियोग कारणम, दोन वस्तूंचं एकत्रीकरण हा संयोग आहे आणि दोन वस्तूचा वियोग करणं, वेगळं करणं हे वियोग कारण आहे. त्याप्रमाणे त्याला वियोग कारण काय आहे? तर तदेव अशुद्धे, हे त्या योगाचं अनुष्ठान केलं असताना अशुद्धी होते. जी अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश ह्याद्वारे जी अशुद्धी निर्माण झाली आहे त्या अशुद्धी योगाचं अनुष्ठान केलं असताना ती अशुद्धी दूर होते आणि मग त्यानुसारच हा प्रकृती पुरुषाचा वियोग होतो. म्हणून वियोगाला कारण हे योगांग अनुष्ठानच आहे. ज्याप्रमाणे कुऱ्हाड आपण घेतली आणि एखादी काठी तोडली तर त्या तोडण्यासाठी ही कुऱ्हाड ही वियोगाचं कारण बनते. त्याप्रमाणे या योगाचं अनुष्ठान सुद्धा वियोगाला कारणीभूत आहे. याला वियोग कारणम असं म्हणतात. आता अन्यत्व कारणम, या कारणाच्या अतिरिक्त सुद्धा काही अन्य कारणं असतात त्यामुळे कार्य घडतं. जसं की अलंकार हे सोन्यापासून बनतात, घट हा मातीपासून बनतो, पण त्या सोन्याला आणि त्या घटाला आकार देणारा कोणीतरी वेगळा पुरुष लागतो ना, त्याला अन्यत्व कारणम असं म्हणतात. म्हणजे सोन्याला आकार देणारा सोनार हा त्याचा एक अन्यथा कारण वेगळा असतो. फक्त मातीपासून घट होतो पण त्या मातीला आकार देणारा कोणतरी चेतन तत्व लागतो ना. सोन्यापासून अलंकार होतो पण त्या सोन्याला एक आकार देण्याकरता कोणीतरी लागतो ना, एक अन्यथा कारण असं म्हणतात. त्याप्रमाणे कोणतीही एखादी वस्तू पाहिली की त्या वस्तूच्या संबंधाने कधी कोणाला सुख होतं, कोणाला दुःख होतं, कधी मोह होतो, त्याला सुद्धा वेगवेगळे कारण असतात. त्यांनी उदाहरण दिलं, ते म्हटले एकस्य स्त्री प्रत्ययस्य, म्हणजे पुरुष किंवा स्त्री कोणतेही घ्या, पण इथे एक उदाहरण दिलं आहे की एखादी स्त्री आहे समोर आहे तर तिच्याकडे पाहणाऱ्यांना काही एकदम मोहित होतात. त्याला काय कारण आहे म्हटले? मूढत्वे अविद्या, अविद्येच्या मुळे त्या ठिकाणी स्थानात, बीजात, उपस्टंभात
निधनात, निस्यंधनात ही जी काही अशुद्धीचे कारण आहे ती माहिती नसल्यामुळे आणि अविद्यामुळे तिच्याकडे ते मोहित होतात. म्हणजे मोहाला कारण अविद्या आहे. दुःखत्वे द्वेषाः, परंतु ज्यांच्या अंतःकरणामध्ये तिच्याविषयी द्वेष आहे तिला पाहिल्याबरोबर काहींना दुःख होतं आणि काहींना सुख होतं. सुखत्वे रागाः, रागाः सुखत्वे, परंतु काहींना तिला पाहिल्यानंतर सुख होतं, कारण अंतःकरणामध्ये राग आसक्ती आहे. पण ज्यांना तत्वज्ञान प्राप्त झालेलं आहे असे मध्यस्थाः तत्वज्ञानम, परंतु तत्वज्ञान प्राप्त झालेले असताना तिला रागही नाही, द्वेषही नाही, सुखही नाही, दुःखही नाही, असं मध्ये हे कारणीभूत असतात. त्याप्रमाणे आणखी 2 कारणं आहेत. धृती कारणम, धृती म्हणजे पकडून ठेवणं. इंद्रियाणाम धृती कारणम शरीरम, अर्थात ह्या इंद्रियांना धारण करण्यासाठी शरीर एक कारण आहे, पकडून ठेवतं. तस्य ताणी, त्या शरीराला कारण सुद्धा कोण आहे? पंचमहाभूत. या पंचमहाभूताचा काही प्रत्येकाचा अंश या शरीराच्या मध्ये आहे. त्यामुळे शरीर हे एकमेकाला पंचमहाभूतांच्या अवयवामुळे पकडून ठेवतं. नाहीतर एकदा मृत्यूच्या समयी पंचमहाभूत आपापले शेअर जे आहे ते काढून घेतात आणि त्यामुळे शरीर हे विकलांग व्हायला लागतं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, अर्थात पंचमहाभूतांचे भाग असल्यामुळे शरीर एका ठिकाणी पकडून आहे, पण ते काढून घेतलं की असं वियोग होतो. म्हणजे याला धृती कारणम असं म्हणतात. त्याप्रमाणे आणखी असं कारण दिलं आहे की धृती कारणम, काही माणसं एकांतामध्ये राहताना कुत्रे, मांजरं अशी पाळतात, कारण त्यांच्यामुळे त्यांना बरं वाटतं की स्थिती कायम पकडून राहील, शरीराची कायम राहील. आणि त्या पशुपक्ष्यांना सुद्धा यांच्यापासून अन्न भेटतं. म्हणजे यांच्यापासून त्यांची धारणा आणि त्यांच्यापासून यांची धारणा होत असल्यामुळे याला धृती कारण असं म्हटलं जातं. ह्याप्रमाणे ह्या 9 प्रकारच्या कारणांचा विचार हा सांगितला आहे. का सांगितला? कोणतंही साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या साध्याला साधन, त्या कार्याला काहीतरी कारण असतात. त्याप्रमाणे अशुद्धीचा क्षय करायचा आहे, विवेक ख्याती प्राप्त करून घ्यावायची आहे. त्याकरता योग अंग अनुष्ठान हे एक प्रकारचं साधन आहे आणि या साधनाच्या द्वारे आपल्याला विवेक ख्याती आणि विवेक ख्यातीच्या द्वारे कैवल्य असा हा क्रम असल्यामुळे ह्या सूत्राचा खूप मोठा विस्ताराने विचार केला. योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षये अविवेक ख्याते ज्ञान दीप्ते. आणि मग पुढे मग ज्या योगाचा अंगाचा विचार करायचा आहे तो पुढच्या सूत्रापासून. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.